नमस्कार, मी प्रवीण पाचपुते आपल्या सगळ्यांचं आनंदवारीच्या कट्ट्यावर स्वागत करतोय. एक मुलाखत या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आनंदवारीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. टॅगच्या मीटिंगमध्ये टॅगच्या मेंबर्सला एक परफॉर्मन्स करण्याची संधी दिली जाते. ती संधी आम्हाला म्हणजे टॅग व्हॉलंटिअर्स ग्रुपला दिली गेली होती 1 जानेवारी 2020 साली. त्यावेळी आम्ही आनंदवारी वर्षा ओगले लिखित दिग्दर्शित हा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यामध्ये भारुड आणि पंढरपूरची वारी चं दर्शन घडवणारं हा एक प्रोग्राम परफॉर्मन्स होता. त्यानंतर आम्ही दर आठवड्याला आमची टीम आम्ही भेटायचो. त्यानंतर एकांकिका स्पर्धा झाल्या. त्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यावर काही भेटणं शक्य होत नव्हतं. मग आम्ही ठरवलं, की ऑनलाईन भेटायचं. ऑनलाईन फक्त भेटायचं नाही तर वाचन करायचं. तर आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांचं, साहित्यांचं वाचन केलं. त्यात सुरुवात केली ती अशोक समेल लिखित मी अश्वत्थामा चिरंजीव या कादंबरीची. ती कादंबरी पूर्ण मी वाचून काढली आणि त्यानंतर बरीच पुस्तकं मी वाचली. आता मला वाटतं ह्या पुढल्या आठवड्यात या प्रोसेसला 1 वर्ष पूर्ण होईल. आम्ही न थांबता म्हणजे एकही रविवार, सण असो, मिस न करता प्रत्येक दिवशी भेटतो आणि वाचन करतो. तर नंतर आम्हाला असं बऱ्याच जणांचे कॉल आले, मेसेज आले, की आम्हाला या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करा. तर आम्ही ठरवलं, की कसं या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करता येईल. तर मग एक रविवार आपण ठेवूया, ज्यात आपण Google Meetवर भेटूया आणि काहीतरी उपक्रम करूया. आता काहीतरी उपक्रम म्हणजे नक्की काय करायचं? तर मग ठरवलं, की आपल्या स्पर्धा झाल्या. त्या बऱ्याच स्पर्धा झाल्या बऱ्याच ग्रुपच्या. बरेच जणांना आपण नव्याने ओळखू लागलो त्या स्पर्धेमुळे. पण बऱ्याच जणांना त्या स्पर्धा अटेंड करता आल्या नाही किंवा अटेंड जरी केल्या, तरी बरेच नवीन सदस्य आपल्याला भेटले, ज्यांचे म्हणजे नंबरांमध्ये आले वगैरे. तर त्यांची ओळख तितकीशी नव्हती. तर त्यांची ओळख पर्सनली व्हावी आणि नॉट ओन्ली पर्सनली, तर ही प्रोसेस जी आहे त्यांनी कशी एन्जॉय केली, त्यातले किस्से, कारण ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याच जणांनी चे वेगवेगळे अनुभव होते. ते अनुभव ऐकण्यासाठी आणि ते अजून त्यांच्या क्षेत्रात काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी ही छोट्या खाणी या मुलाखतीचा आपण घाट घातलेला आहे. त्या निमित्ताने ज्यांनी परफॉर्मन्स पाहिले नाहीत, त्यांनाही नव्याने तो परफॉर्मन्स झाले होते, कसे झाले होते, स्पर्धा कशा झाल्या होत्या, त्या अनुभवायला मिळतील. त्यासाठी आपण हा सगळा घाट घातलेला आहे. तर आज आपण जी मुलाखत घेणार आहोत, ती ग्रंथगंध हा जो ग्रुप आहे, खूपच ॲक्टिव्ह ग्रुप आहे तर सगळ्या ग्रुपमध्ये आणि त्यामध्ये लघुलेख लिहिण्याची एक स्पर्धा घेतली होती. त्यातले जे विजेते आहेत, म्हणजे लेख सगळ्यांनीच उत्तम लिहिले होते. पण परीक्षकांना जे जास्त आवडले, त्यांना भावले, त्यांना पसंत पडले, असे लेख ज्यांचे आवडले ते 4 आपले विजेते आहेत, ते आपल्यासोबत आहेत. त्यामध्ये आहे समीक्षा साळुंके, ऋता सबनीस, नंदकुमार वडेर, मुग्धा फाटक आणि अर्चना चितळे मोरे यांची मुलाखत आज घेणार आहोत. आणि आपल्याला त्यासोबतच परीक्षक आपले डॉक्टर वसुधाताई सहस्त्रबुद्धे यांचं मार्गदर्शनही आज लाभणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता अश्विनीताईंना विनंती करतो, की तुम्ही मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. एकच मिनिट, माझा आवाज येतोय का? माझा ऑन झालाय? हो हो, हो हो. येतोय ताई. हो ताई, आवाज येतोय. ऑडिओ होत नव्हता, सॉरी. ओके अच्छा, ओके, आगे बढ़ो. थँक्यू प्रवीण, तू आनंदवारीची छान ओळख करून दिलीस. नमस्कार, मीही आनंदवारीचीच एक वारकरी आहे, अश्विनी गणवटकर. तुमचं स्वागत करते सगळ्यांचं. आपण सगळे टॅगियन्सच आहोत बहुतेक करून, आता जॉईन झालेल्यांपैकी सगळे. तर त्यामुळे आपल्याला माहितीच आहे की टॅग संस्थेने सुरुवातीपासूनच असे छान छान नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर केलेले आहेत. सगळेच उपक्रम छान आणि असे समृद्ध करणारे असतात टॅगचे. अगदी म्हणजे करोना काळातही, लॉकडाऊन मध्ये देखील आपल्याला हे दिसून आलं की त्यांचं पहिला जेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स झाला 21 दिवसांचा, तेव्हा पहिला उपक्रम टॅगचा नव्हता तो, पण टॅगचाच एक ग्रुप म्हणजे टॅगचं नाटक 12 मास, त्या टीमचा उपक्रम 21 दुणे 42 हा त्यांनी आणलेला पहिला उपक्रम. खूप छान कल्पना आणि ती राबवली त्यांनी उत्तम पद्धतीने. सगळे टॅगियन्स खुश झालेले होते मात्र तेव्हा. रोज उत्तम कथांचं प्रतिथयश कलाकारांकडून आणि टॅगच्याही नव्या जुन्या कलाकारांकडून उत्तम अभिवाचन, अशी ती मेजवानी होती. याचं तर दुसरं पर्वही झालं, पण त्याच्यानंतर मात्र सामसूम होती सगळी.
आनंदवारीमध्ये म्हणजे आमच्या टीम मध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत होतो, पण ते आमच्या पुरतेच असायचे आणि दुसरं टॅग मध्ये बाकी काही चालू नव्हतं. पण मग नंतर घोषणा झाली सगळ्या स्पर्धांची, सगळ्या गंधांच्या स्पर्धांची घोषणा. प्रत्येक आठवड्याला स्पर्धा होत गेल्या. एक परत टॅग मध्ये हलचल निर्माण झाली. आमच्या आनंदवारी टीमने म्हणजे टीम मधल्या सगळ्या सदस्यांनी उत्साहाने सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपला अर्थातच ठसाही उमटवला. आणि यात आघाडीवर होती आमची समीक्षा बरं का. म्हणजे पहिली स्पर्धा झाली होती काव्यगंधाची, त्याच्यात ती नव्हती, पण त्याच्यानंतर म्हणजे त्या स्पर्धेमध्ये तिची कविता सीमाताईंनी सादर केली होती आणि त्यांना त्याच्यात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. मग त्याच्यानंतर ग्रंथगंधच्या दुसऱ्या स्पर्धेच्या वेळेस मात्र आम्ही सगळ्यांनी तिला आग्रह केला आणि भाग घ्यायला लावला. त्या स्पर्धेत आणि त्याच्यानंतरच्या ज्या ज्या स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला त्या सगळ्या स्पर्धांमध्ये तिने बक्षीसही पटकावली, आमच्या सगळ्या इतरही सदस्यांनी मिळवली. पण हे झाल्यानंतर परत टॅग मध्ये सामसूम होती. मग मध्यंतरी ग्रंथगंधची ऍडमिन झाली समीक्षा आणि त्याच्यानंतर तिने एक अनोखा उपक्रम दिला. सगळ्यांना लिहितं करण्यासाठी तिने एक छान कल्पना मांडली होती की ती रोज एक शब्द द्यायची आणि त्याच्यावरती आपण काहीतरी लिहायचं. लेखन प्रकाराचं बंधन नव्हतं, पण त्या शब्दावरती जे सुचेल ते, म्हणजे तुम्ही कथा लिहा, निबंध लिहा, पत्र लिहा, रोजनिशीतलं म्हणजे डायरीचं पान असल्यासारखं लिहा, काहीही प्रकार हाताळू शकत होतो आपण. असं ते एकेका शब्दांवरती लिखाण करण्याचा तिचं तो उपक्रम तिने सादर केला होता. त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला. अगदी 21 दिवस छान भरभरून लिहिलं लोकांनी. टॅग मध्ये अजूनही काही उपक्रम होत नसल्यानं आम्ही ह्या 21 दिवसाच्या लिखाणाचं ज्यांनी पूर्ण केलं टास्क, त्या लेखकांची मुलाखत घेऊया. त्या निमित्तानं त्यांचे अनुभव, त्यांचीही ओळख करून घेऊया, त्यांच्या लेखनाचीही ओळख करून घेऊया, त्यांच्या एकंदर लेखन प्रवासाविषयी जाणून घेऊया, असा विचार करून त्यांच्या मुलाखतीचा उपक्रम चालू केला. आणि ते सगळे आपले हे झाले लेखकांच्या मुलाखती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की टॅग मध्ये स्पर्धेनंतर परत काही नाहीये, तर आम्ही त्या स्पर्धेमधल्या विजेत्यांच्या मुलाखती सुरू केल्या. आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांमधले वेगवेगळ्या परफॉर्मिंग आर्ट्स च्या स्पर्धा होत्या, तरी सुद्धा त्यांचे प्रत्येक गंधाच्या वेगळ्या स्पर्धा आणि त्यांच्या वेगळ्या कहाण्या, त्यांचे वेगळे अनुभव ते समजून घेतले. छान मजा आली प्रत्येकाचे अनुभव आणि सगळी प्रोसेस समजून घ्यायला. आणि त्याच आपल्या या स्पर्धेच्या विजेत्यांच्या मुलाखतीची त्या उपक्रमाची आज सांगता होते आजच्या कार्यक्रमानं. तर अशा या सांगताच्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मुलाखतींचा हा कार्यक्रम असल्यामुळे आपल्या सगळ्यात निमंत्रित पाहुण्यांची मी सुरुवातीला एक फॉर्मल ओळख करून देते. सर्वप्रथम ओळख करून देईन मी आपल्या परीक्षक वसुधाताई सहस्रबुद्धे यांची. त्या आपल्या टॅग मेंबरच आहे अर्थात. आपल्या दुसऱ्या परीक्षक होत्या वंदनाताई बोकील, पण त्यांच्याशी संपर्क नाही साधला गेला, त्यामुळे त्या आज उपस्थित नाही आहेत. पण आपल्या लाडक्या टॅगियन वसुधाताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत नंतर. तर वसुधाताई या PhD आहेत. त्यांच्या PhDचा विषय होता हिंदी नाटक. वसुधाताईंनी सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट मध्ये सन 2009 पर्यंत हिंदी विभागाध्यक्ष म्हणून काम केलं. आतापर्यंत विविध सेमिनार्स मध्ये त्यांचं पेपर्स वाचन झालेलं आहे, अनेक प्रोजेक्ट्स झालेली आहेत. चित्रा मुदगल, सुधा अरोरा, नंदकिशोर नौटियार
यांसारख्या प्रसिद्ध लेखकांच्या कथा कादंबऱ्यांचे अनुवाद वसुधाताईंनी केलेले आहेत. सदात हसन मंटो या उर्दू लेखकाच्या 104 कथांचा आणि चरित्राचा अनुवादही वसुधाताईंनी केलेला आहे. आपण या कथांचं अनेक टॅगियन्स कडून झालेलं उत्तम सादरीकरण बघितलेलंच आहे. अभिवाचन शंकरदेव, ललित सहगल, भीष्म सहानी, लक्ष्मीनारायण लाल इत्यादींच्या अनेक हिंदी नाटकांचा अनुवादही त्यांनी केलाय. त्यातलंच एक नाटक आपण नाट्यगंधमध्ये पाहिलं होतं, बरोबर ना वसुधाताई? येस, फंदी नाटक. हा, त्यांनी मराठी नाटकांचाही हिंदीत अनुवाद केलाय, जसं तेंडुलकरांचं मसाज, चेतन दातारांचं राधा वजा रानडे, विश्वास पाटलांचं रणांगण आणि इतरही बरीच काही. तसंच त्यांनी डॉक्टर रोहिणी गवाणकरांच्या प्रकाश वाटा आणि कॅप्टन लक्ष्मी आणि झाशी रेजिमेंट यांचा हिंदीत अनुवादही केला आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कारही अर्थातच मिळालेले आहेत. त्यापैकी केंद्रीय हिंदी निदेशालय दिल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि डॉक्टर रामकुमार वर्मा इलाहाबाद हे पुरस्कार महत्वाचे. पण आपल्याला माहितीच आहे की त्यांना नुकताच मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेतर्फे देण्यात येणारा श्री स्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2019 हा अनुवादित विभागातील साहित्य कृती करताचा ग्रंथाली प्रकाशित अस्पृश्य देवता आणि निवडक कथा या कथा संग्रहासाठी जाहीर झालेला पुरस्कार. त्यासाठी वसुधाताई तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आहे आपली समीक्षा साळुंखे. तिच्या आवडीला करिअर करायचं ठरवून तिनं जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून आपलं शिक्षण घेतलं. इलस्ट्रेशन हा तिचा स्पेशलायझेशनचा विषय होता. शिक्षण घेत असल्यापासून स्टुडिओ आविष्कार मधून तिनं पार्ट टाइम काम केलं आणि नंतर तिथेच पार्टनरशिप मध्येही काम केलं. विश्वास आणि जागृती पालक संस्था अशा स्पेशल मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्येही तिने कामं केली. त्यानंतर पाईन वर्ड पब्लिकेशन हाऊस मध्ये इलस्ट्रेटर म्हणून काम केलं. आता ती फोर कव्हर पब्लिकेशन्सची क्रिएटिव्ह हेड आहे. त्याशिवाय इतर काही पब्लिशर्स बरोबर पण ती कामं करते. अर्थरक्षक या नावाने पर्यावरण विषयक ब्लॉग ती लिहित होती. हिंदी आणि उर्दू कविता करते ती. अरे वा, हो, आपण भेटूया समीक्षा. ताई एक मध्यंतरी मला आता त्या यांचं नाव नाही आठवते, एक पहिल्यांदाच झालेला एक रियालिटी शो होता, रायटर्स अनप्लग. हा, त्यांचा हिंदी मधला रियालिटी शो होता साहित्यावरचा. त्याच्यात तिने फायनल पर्यंत मजल मारली होती. म्हणजे ती फर्स्ट नव्हती आली पण सेकंड नंबरला होती. अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा. तोही खूप अनोखा प्रकार होता. आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये साहित्य विषयक काही स्पर्धा. ओके. तर वेलकम समीक्षा. आपली दुसरी स्पर्धक ऋता सबनीस, त्यांची ओळख म्हणजे त्या ठाण्यामध्येच होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकल्या. त्याच्यानंतर त्यांनी पण जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स BFA ही पदवी घेतली. त्याच्यानंतर डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग सिम्बॉयसिस पुणे इथून, डिप्लोमा इन एक्सपेरिमेंटल एज्युकेशन अँड प्रॅक्टिसेस कन्नडा संघच कावेरी कॉलेज एरंडवणे पुणे इथून, सर्टिफिकेट कोर्स इन काउन्सिलिंग SNDT विमेन्स युनिव्हर्सिटी पुणे इथून, अशा कोर्सेसही त्यांनी केले. त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, लडाख एक टर्निंग पॉइंट, जे 2014 साली प्रकाशित झालं. त्याच्यानंतर त्यांनी आर्ट टीचर म्हणून लिटल फ्लॉवर हायस्कूल ठाण्यामध्ये काही काळ नोकरी केली. मग पुण्यातही काही इन्स्टिट्यूट मध्ये केली आणि त्याच्यानंतर त्या बरेच वर्ष झाले ड्रॉइंग क्लासेस घेत आहेत. स्वागत आहे ऋता सबनीस आपलं पण. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर आपले तिसरे विजेते आहेत नंदकुमारजी वडेर. मला वाटतं ते आज उपस्थित नाही राहू शकलेले, पण शालेय शिक्षण त्यांचं मुंबईतच झालेलं आहे. त्यांनी रुपारेल कॉलेजमधून कला शाखेचे BA अर्थशास्त्र ही पदवी घेतली.
बँकेत नोकरी केली त्यांनी, चांगली बँकेत, आणि तिथून त्यांचा नोकरीमधला ग्राफ चढताच राहिला. त्यांनी साधारण 2012 पासून लेखनाला सुरुवात केली. त्यांचा पहिला लेख बाबांवर आणि दुसरा आईबद्दल असा लिहून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. आणि तिथपासून ते आपल्याला आता तर चांगलेच माहिती आहेत. आपल्या ग्रंथगंधवरती त्यांची वेळोवेळी आपण लिहिलेलं सगळं वाचतच असतो. त्यांची आपल्याला लेखक म्हणून आता चांगली ओळख झालेली आहे. स्वागत आहे नंदकुमारजी तुमचं. आपले पुढची विजेते विशेष पुरस्कार गटातली मुग्धा फाटक, तर तिचं सुद्धा असंच आहे की ती शाळेत असल्यापासून ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे नाटकातून कामं करायची. पहिल्यांदा तिचं वास्तव्य अंबरनाथलाच होतं. तिथल्या कस्तुरी कला संच हा ग्रुपमध्ये ती ऍक्टिव्ह होती. तिने बऱ्याच स्पर्धांमधनं कामं केली. व्यावसायिक नाटकातही तिने कामं केली. आम्ही बिघडलो या नाटकातून तिने सुरुवात केली, पण त्याच्यात एका ऍक्सिडेंटमुळे तिला त्याच्यातनं ब्रेक घ्यायला लागला. मग ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये तिने नोकरी केली. या फील्डशी संपर्क तुटला त्याच्यानंतर तिचा. ते डायरेक्ट 5-6 वर्षांपूर्वी टॅग जॉईन केल्यानंतर परत सगळ्या या क्षेत्रात ती आली. आणि मग टॅगमुळे सगळ्या कलांशी जोडली गेल्यामुळे त्याच्यातच तिचं लिखाणाची सुरुवात झाली. काव्यलेखन आणि आपलं इतरही सगळं गोष्टी वगैरे सगळं या लिखाणालाही तिचा बहर आला. मग या वर्षी टॅग साठी शॉर्ट फिल्मची कथा पण तिने लिहिली, गुड बाय. हा, आणि अजय नावाच्या संस्थेसाठी पण तिने बऱ्याच काही याच्यात लिखाण केलेलं आहे. आपण तिचंही स्वागत करूया. आपल्याला तिच्या सगळ्या प्रवासाबद्दल पुढे जाणून घ्यायचं ते. स्वागत आहे मुग्धा. धन्यवाद. त्याच्यानंतर विशेष पुरस्कार मध्ये अजून एक नाव होतं अर्चना मोरे. त्यांनी पण शिक्षण BSc केमिस्ट्री मध्ये घेतलेलं आणि महानगरपालिकेमधून, मुंबई महानगरपालिकेमधून प्रशासकीय अधिकारी या सर्वोच्च पदावरून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. मध्यमा प्रथम पर्यंत शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं. ड्रॉइंगच्या दोन्ही परीक्षा दिल्यात त्यांनी. फॅशन डिझायनिंग डिप्लोमा घेतलाय. दासबोधाच्या परीक्षा दिल्यात 3 वर्षाच्या आणि गीतेचे 1 वर्षाची परीक्षा दिली आहे. त्यांनी कलेची आवड असल्यामुळे बघा 8 वर्ष पणत्यांचा बिझनेस केलाय. आणि आता एकूणच आफ्टर रिटायरमेंट सगळ्या अशा आपल्या वेगवेगळ्या छंदांना जोपासत छान गायन, पेंटिंग, लिखाण, विणकाम, पाककला, वाचन, ट्रॅव्हलिंग अशा सगळ्या छंदांना जोपासत त्यांचा छान प्रवास सुरू आहे. वेलकम अर्चना. थँक्यू. नमस्कार. आता आपण आपल्या स्पर्धकांना एक एक करून प्रश्न विचारूया की आता खरं तर ह्या आपल्या स्पर्धा झाल्या त्या 2 ऑगस्टला आपली ग्रंथगंधची स्पर्धा झाली आणि 9 ऑगस्टला त्याचा रिझल्ट लागला. 7.5 महिने झाले त्या गोष्टीला. पण ठीक आहे, आपण परत आठवणींना उजाळा देऊया. आपल्याला मजाच येते असल्या गोष्टींनी. छान वाटतं सगळ्यांशी एकमेकांशी शेअर केल्यावरती. तर समीक्षा, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया की हे जे आपल्याला 5 विषय दिले होते आयोजकांनी, ते विषय पण खरंच सगळे छान होते. की काय चौकट आणि मी, स्थित्यंतर, आठवणींचा गोफ, सौजन्याची ऐशी तैशी आणि सत्य शिवसुंदर. हे सगळेच विषय इतके वेगवेगळे पैलू घेऊन समोर येतात आपल्या की म्हणजे खरंच. पण मला तरी वाटतं की तू एकटीनेच हा सत्य शिवसुंदर हा विषय निवडला होतास. मला नाही वाटत आहे बाकी कोणी ह्या विषयावरती लिहिलं होतं. आठवत तरी नाही निदान मला. तर मला सांग समीक्षा की हा विषय तू का निवडला, की आधी तुला सुचलं आणि मग तू ते या विषयाशी जोडलंस? असं नाही, माझं विषय निवडण्याचं एकमेव कारण होतं कारण मला माहित होतं या विषयावर कोण नाही लिहिणार म्हणून. की म्हणजे लहानपणापासूनची सवय आहे की असं सगळे करणार ते अजिबात नाही करायचं, असं एक
लावून घेतलेली सवय आहे ती. व्हेरी नाईस, त्याच्यामुळे व्हेरी नाईस. विषय हा निवडलेला. आणि खरं सांगायचं काही सुचलं नव्हतं, काही नाही. इनफॅक्ट असे 4-5 दिवस फक्त विचार करण्यात गेले. मी इव्हन गुगल करून भरपूर रिसर्च केलं सत्यशिव सुंदर बद्दल, काय काय लिहिलं गेलंय, एक्झॅक्टली काय काय त्याचे इंटरप्रिटेशन केले गेले, ते भरपूर भरपूर वाचलं. मला म्हणजे मी त्याच्यावरनं लिहावं असं अजिबात वाटत नव्हतं, कारण ते मला आय डोंट नो माझ्या बुद्धीला पटत नव्हतं म्हणणं किंवा पचत नव्हतं म्हणणं. तर मग असंच झालं एकदा. मी मैत्रिणीशी गप्पा मारत होते गच्चीवर, आम्ही जायची रोज संध्याकाळी, तेव्हा तिला फोन करून गप्पा मारत तिला सांगता सांगितलं ग या विषयावर. तर ती बोलली हो हे तर म्हणजे मला आठवते आपण फक्त सुविचारच लिहायचो, फक्त फळ्यांवर, कधी काय त्याचा अर्थ नाही कुणी सांगितला किंवा काही नाही, आपण बोलायचं म्हणून बोलायचं. डान्स करायचा आपल्या स्नेहसंमेलना पहिला त्या सत्यम शिवम सुंदर गाण्यावरती झालं भरतनाट्यम, तर त्याच्यावर तेवढ्यापुरता आमच्यासाठी तो विषय होता. कधी असं त्या ह्यांनी विचारच केला नव्हता. आणि मग नंतर मग मला त्या सुविचारांवरून ती एक लहानपणीची गोष्ट आठवली. आणि मग पुढचं जसं लिहायला माझं ते एक आहे, लिहायला बसली ना की सुचत जातं आणि मग ते एकटाकी लिहून होतं. तर मग बसली एकदा हट्टाने आणि लिहिलं. वा वा. नाही ते जाणवतच की एकदा सुचलं की ते एकटाकी लिहून होतं. हे काय म्हणतात आहेच, उत्तम लेखनाचं वैशिष्ट्यच असतं. बरोबर. ते दिसलं, कारण की तू इतक्या सोप्या शब्दात ते मांडलंयस ना, हा. ते त्याचं वैशिष्ट्य होतं. ऋता सबनीस, तुम्ही निवडलेला विषय होता चौकट आणि मी. बरोबर. हा, तर म्हणजे खरं तर तुमच्यासाठी तो अतिशय काय ऑब्विस होती ती गोष्ट. तुम्ही लेखात तसंच मांडलेलं आहे. तुम्ही चित्रकार आणि लेखक या दोन्ही अंगांनी कागदाची चौकट, कॅनव्हासची चौकट जी मानली आहे ती सुंदरच लेख आहे तो. पण थँक्यू. म्हणजे ते विषय बघूनच सुचलं का आधी आपल्याला या आपल्या कलेबद्दल व्यक्त व्हायची इच्छा होती आणि मग ते तुम्ही कुठल्या विषयात बसवता येईल असा विचार करून बसवलं? नाही, खरं तर मी कला वेगळी असते आणि लिखाण माझं वेगळं असतं. म्हणजे कला मी जेव्हा सादर करते तेव्हा माझा अप्रोच पूर्णपणे वेगळाच असतो. आणि माझ्या समोर मुलं असतात आणि विषय पण मी असा निवडते ज्याच्यातनं मला काही दाखवता येईल. आणि मी लिखाणाचा विषय असा बघते की ज्यातनं मला आत्म प्रकट होता येईल. आणि आजपर्यंत मला कोणी विषय दिलेला नव्हता लिखाणाचा. मला जेव्हा सुचतं तेव्हाच मी लिहित असते. पण हे विषय बघितले आणि मला दोन्ही गोष्टी माझ्याच वाटल्या. म्हणजे चौकट तर माझीच आहे आणि लिखाणही माझंच आहे. त्यामुळे पण चौकटीतच अडकले मी सुरुवातीला लिखाणाच्या. चौकट आणि मी म्हणजे तेच डोक्यात माझ्या यायला लागले विचार. आणि मग ते जेव्हा रवंथ झाले त्यानंतर मी कुठेतरी त्याच्यातनं बाहेर पडून वेगळं ते मांडणी करू शकले. त्यामुळे ते मला खूप जवळचं का वाटलं, कारण आपण जर का आपल्या मनातलं सांगत असू तर लोकांना त्यांचंही वाटलं पाहिजे ना. बरोबर. आणि मी जर चौकटीत अडकते तर कोणी पण अडकतच असेल. तर मग जेव्हा आपला पर्सनल थॉट जेव्हा जनरलाइज होतो, म्हणजे जेव्हा लोकांपर्यंत सर्वसामान्य म्हणून पोचतो तेव्हाच तो लोकांना आवडतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्या प्रकारे प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हा विषयच पहिल्या फटक्यात आवडला. हो. आणि ते आणि तुमचे विचार हे इतके समांतर गेले की आपोआपच त्याच्यात त्या विषयाच्या नुसार लिहिलं गेलं. खरं मला ते खूप कठीण पडलं, कारण मी नेहमी मनातनं एकाच दिशेने चालू असतो माझा प्रवास. आता हे दोन्ही गोष्टींची सांगड घालणं म्हणजे ते जरा ती वेगळी पाककृती तयार केल्यासारखं असतं ना. तर त्यामुळे जरा जास्त कष्ट पडले मला, पण केला प्रयत्न. नाही आणि तो छानच उत्तम झालेला आहे. थँक्यू. मुग्धा, आता मी तुझ्याकडे येते. तुलाही आपला तोच प्रश्न की तू पण मला वाटतं चौकटच विषय घेतलाय, चौकट आणि मी. तर ते तू एक असा लेख स्वरूपात निबंध किंवा काय म्हणूयात पूर्ण असं मनातलं व्यक्त करण्यासाठी म्हणून तू वापरलेला आहेस. सगळे त्याच्यात म्हणजे तू
वैचारिक असं तुझं 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 असलेलं इंटरप्रिटेशन, तत्वज्ञान मांडलेस चौकटीबद्दल, आणि त्याच्यात तू कुठले कुठले वाचलेले किस्सा, काहीतरी गोष्ट, आणि मग त्याच्यावरचं तुझं भाष्य, असे सगळेच प्रकार केलेले आहेत. तर तुला अशा तऱ्हेने लिहायचं होतं की ते चौकट म्हटल्यावरती तू विचार केलास की आपण याच्यावर लिहूया, आणि मग ते फुलत गेलं नंतर? जनरली माझं लिखाणाची स्टाईल अशी आहे की बऱ्याच जणांना ते आधीच सगळं सुचतं आणि मग ते लिहितात. पण माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा असतं, म्हणजे एकदा विषय कळला की कुठेतरी सबकॉन्शियसली तुमच्या मनात तो विचार चालू असतो. मग तुम्ही लिहायला सुरुवात केलीत की मग मला झरझर पुढे ते सुचत जातं की मला काय म्हणायचं. आणि जनरली एखादी गोष्ट मनाला खूप भिडली असली ना की मला असं वाटतं ती आपोआप आपल्या शब्दांमधून बाहेर पडते. आणि हा विषय पण असं मला वाटतं एका स्त्रीच्या दृष्टीने खूप जवळचा विषय आहे. लहानपणापासून आपण कुठच्या ना कुठच्या चौकटीमध्ये प्रवास करत असतो. तो विषयच वाचल्यानंतर ज्या ज्या प्रॉब्लेम्सना फेस करायला लागलं, किंवा कदाचित तुम्हाला नसेल लागलं पण तुमच्या आजूबाजूच्या, तुमच्या मैत्रिणी, तुमच्या सहवासात आलेल्या अनेक स्त्रिया, मग त्याच्यावर तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं. सो आजूबाजूला आपण बघतच असतो अशा काही स्त्रिया किंवा मुली अशा चौकटीमध्ये अडकलेल्या असतात. आणि जसं मी म्हटलं तसं मी ती सिंधू ही मालिका नुकतीच बघितली होती, जे पूर्वीच्या काही लहान वयात मुलींची लग्न व्हायची आणि मग त्या बिचाऱ्या कशा त्यांच्या इच्छा मारतात. त्याच्यात जर का लहान वयातच त्यांना वैधव्य आलं तर मग त्यांना काय काय फेस करायला लागतं. आणि मग काही ना काही कुठे वाचलेलं असतं. सो माझं एक असतं की सुरुवात सुंदर पाहिजे, मध्य चांगला पाहिजे आणि शेवट आपल्याला काहीतरी मेसेज देता यायला पाहिजे. तर ते एकदा लिहायला सुरुवात केल्यावर ते झरझर सगळ्या गोष्टी आल्या आणि मी हा विषय लिहू शकले. वा, छान छान उतरलेलं आहे ते. आणि आपले आता अर्चना, तुमचं पण चौकट आणि मी हाच विषय होता. पण तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुम्ही तुमच्या लेखाला एक वेगळं शीर्षक दिलं होतं जे कोणी नव्हतं केलं दुसऱ्यांनी. त्याच्यात म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय सेन्स तुम्ही याच्याकडे बघताय, काय हायलाइट आहे, तो तुम्ही शीर्षक देऊन सगळ्यांच्या पहिल्या फटक्यातच नजरेत आणून दिला होता, मेक ओव्हर. तर तुम्हाला म्हणजे हे असं हा विषय मांडायचा होता आणि मग तुम्ही तो चौकट आणि मी याच्यात बसवला आहे की म्हणजे कसं की विषय वाचले आणि मग त्याच्यातनं आपण याच्यावरती लिहूया असं झालं? खरं तर कुठेतरी वाटत होतं की ह्या विषयावर बऱ्याच जणांकडनं लिखाण होईल, चौकट आणि मी. पण तरी सुद्धा मी तोच विषय निवडला, कारण मला ना म्हणजे ती माझी एक व्यक्ती म्हणून एक ही आहे. मला अजूनही बायका काय काय फेस करतात ना समाजामध्ये, भले त्या कुठच्याही स्तरात जन्माला येऊ देत, कुठच्याही स्तरात वाढू देत, कितीही शिकू देत, नोकरी करू देत अथवा न करू देत, पण त्या खूप काही अजूनही भोगत असतात. दिसत नाही काही काही वेळी समाजाला, पण ते आतून भोगत असतात. आणि प्रत्येक वेळी म्हणजे मगाशी मुग्धा म्हणाली तसं चौकटीत वावरत असतो असं नाही म्हणणार मी. स्त्रीला चौकटीत डांबून ठेवलं जातं अजूनही, असं मला कुठेतरी कायम दिसतं आणि मला ते खूप त्रास देतं. आणि मग ती एक कुठेतरी मला वाटतं सुप्त इच्छा आहे माझ्या मनातली की ही चौकट बदलायला हवी, किंवा ती एक चौकट जी आखलेली ती फ्लेक्झिबल असायला हवी, प्रत्येक व्यक्तिगणिक ती बदलायला हवी. किंवा कारण चूक काय, बरोबर काय, वाईट काय, चांगलं काय, हे प्रत्येक व्यक्तिगणिक त्याची व्याख्या बदलत असते. तुमच्यासाठी जे चूक असेल ते तिसऱ्यासाठी बरोबर असू शकतं. त्यामुळे आपण त्याच्यात न बसता त्या चौकटीला फ्लेक्झिबल करावं, तिचा मेकओव्हर करावा, ही कुठेतरी सुप्त इच्छा असते माझी, आणि ती त्या लेखामध्ये आली असं मला तरी वाटतं निदान. बरोबर आहे. हा, तर पण मग चौकट आणि मी हा विषय आधी तुम्ही फिक्स केलात, बरोबर आहे अर्चनाताई? की याच्यावरती आपण लिहावं असं याच याच्यावरती लिहायचं अगदी म्हणजे पहिल्या फटक्यात ठरलं होतं ते. हा, पण मग विषय हाच घेतला तरी त्याच्यात तुम्ही थोडंसं
वेगळे लेखनाचं वेगळेपण, म्हणजे कुठे निबंधाच्या स्टाईलनी किंवा लघुलेख, ललित लेख. आता खरं तर प्रत्यक्षामध्ये मला स्वतःला निबंध आणि लघुलेख याच्यातला फरक फार थोडासाच जाणवतो. इतकी सीमारेषा धूसर आहे ना त्याची. ललित लेख म्हटला तर जरा अधिक बाजूला काढता येतो, पण लघुलेख आणि निबंध ह्या तर अगदी म्हणजे व्याख्या पण जवळच्या आहेत आणि त्याचा पॅटर्न पण तर खूप जवळचा आहे. तर तसं न करता तुम्ही त्याला थोडस अजूनही काय म्हणतात आजकालच्या स्टाईलचं रूप दिलं आणि थोडस कथेच्या अंगाने नेलंय. हो, थोडस कथेच्या अंगाने गेलंय. हा, तर ते म्हणजे ठरवून केलं लघुलेख करायच्या ऐवजी कथेच्या अंगाने, पण पूर्णपणे कथा नाही केली त्याची. नाही, ते एका स्त्रीच्या मनातले विचार, पण ते एक कोणीतरी सिम्बॉलिक स्त्री मी घेतली जिच्यामुळे ती कथेकडे झुकला माझं लिखाण. ती वाचायला लागताना असं वाटत होतं की अरे यांनी तर पूर्ण कथाच लिहिली आहे, पण ती शेवट जेव्हा सॉरी डिस्टर्ब कॅरेक्टर जेव्हा आपण समोर ठेवतो ना, त्या वेळेला मग त्या संपूर्ण त्याच्या जीवनातले प्रसंग येतात, त्याचा स्वभाव येतो, त्याचा संघर्ष येतो आणि त्या अंगाने मग आपला पॅटर्न बदलतो. म्हणजे लघुलेख आणि ललित लेख याच्या पुढे तुम्ही गेलात, त्या दोन्हीच्या सीमारेषा ओलांडून तुम्ही विसरलात की तुम्हाला जे वेगळ्या प्रकारचं लेखन करायचं होतं. पण एनिवेज काय शेवटी असतं ना, जे हृदयस्पर्शी असतं, जे एकदा आपल्या इथे जाऊन पोचतं ना, मग ते मेंदूतून आपल्या कोणत्या प्रकारच्या शब्दावलीतून आणि कशा प्रकारे बाहेर पडतं त्याला महत्व नाही, पण आपल्याला तेव्हा खूप रिलीफ वाटतो की हा, मला हे बनवायचं, जे मांडायचं होतं ते मांडलं ह्याचं समाधान. आणि मला तरी असं वाटतं की तुम्हाला ते असं पोटातून असं वाटत होतं की अजूनही सगळ्यांना ह्या चौकटी लादल्या जातात आणि ते तुम्हाला व्यक्त करायचं होतं, आणि मग ते तुम्ही एक पात्र घेतलं आणि त्याच्या, कारण की तुम्ही नुसतंच लेख लिहिला असतात तर त्याच्यात कुठेतरी एक वृक्ष पण आला असता. त्याच्यात तुमची जी अटॅचमेंट आहे ना, तुमच्या विचारांनी तुम्ही जे गुंतलेल्या होतात ती त्या कथेच्या रूपाने गेल्यामुळे ती पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही फॉर्मॅट बदलल्यामुळे झालं, कारण आपल्याला ललित लेख थोडी मी चौकट मोडली. तुम्ही त्या ललित निबंधाची पण चौकट मोडली. त्या प्रकाराला तुम्ही छेद देऊन जे होतं नाही, आणि एंड परत तुम्ही केला, हे मुख्य अतिशय धीटपणे. कारण ज्या गोष्टींची तुम्हाला त्रास होतोय, ज्या परंपरेत अडकलेल्या आहेत, तर त्या आपल्या पायातल्या साखळ्या आपणच तोडायला पाहिजेत. आणि मला म्हणायचं आहे की जेव्हा प्रत्यक्षात किती होतं किंवा हे नक्कीच आहे की शब्दांनी किंवा साहित्याने क्रांती होते असं नाही, पण प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणाच माणसाला जी असते ना, ती पुढे जाण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी, एकजूट प्रयत्न करण्यासाठी जी एक ताकद देते ना, ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे साहित्याला असं आपण नकारू शकत नाही, कारण विचारांमध्ये जो एक निश्चितपणा यायला पाहिजे आणि त्याला तुम्हाला ठोस नक्की माहिती पाहिजे, फोकस की येस मला ह्याचा विरोध करायचा आहे, की शेंडी तुटो वा पारंबी तुटो असं आपण तर नाही. आणि स्त्रीमध्ये खरं तर ना असतं हे सगळं, पण आपल्याकडे ना अनेक बंध असतात, मुलं असतात, घरातली म्हातारी माणसं असतात, आई वडील असतात, आणि आपल्याला कुणालाही त्रास देऊन पुढे जायची असं, म्हणजे आपण कुणाला तुडवून पुढे जात नाही, गोंजारून, पण तरीही थोडा ताठरपणा दाखवून आपण जर समोर आपल्या मनातले निदान विचार तरी व्यक्त केले ना, म्हणजे आता तरी थोडं यायला पाहिजे, म्हणजे नाही का, हळूहळू आपण, कारण आपण आपल्या जुन्या सगळ्या रमाबाईंचं, आनंदीबाईंचं यांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, त्यांनी पण समाजाशी टक्कर दिली. ज्या शिकल्या त्यांना सुद्धा आपल्या नवऱ्याने काही प्रेमाने शिकवलेलं नाहीये, नाही का. म्हणजे हे प्रत्येक बाईमध्ये पण जिद्द असते, हे 100%. आणि त्या स्वतः स्वची एक ओळख असते, आणि ती ओळख
म्हणून तो निबंध, म्हणून ती कथा. बरोबर आहे. कळलं ना? आणि तेच तर एक मला वैशिष्ट्य जाणवलं की हे एकच विषय जरी या दोघींनी निवडलेला असला, चौकट आणि मी, हो. रादर तिघींनी, हो. तरी प्रत्येकीचा आविष्कार वेगवेगळा आहे. आविष्कार वेगळा आहे आणि अप्रतिम आहे. हा, येस, म्हणजे म्हणून प्रत्येकीचा मला छान झालेला आहे. म्हणून आम्ही फक्त पहिला, दुसरा, तिसरा असं न करता म्हटलं विशेष हो. पुरस्कार दिलेल्यांना पण आपण बोलवूया. अगदी. त्यांचेही आहेत तेवढेच, कारण की बरोबर. आणि वेगळे हाताळणी आहे, तर आपल्याला चर्चा करायला आवडेल नक्कीच. नाही, काय आहे त्यामुळे ना, तर मुग्धा. अच्छा, आपल्या टॅगची ही स्पेशालिटी आहे ना, की हे कलाकारांचं एकत्रित असं दालन आहे. हो. आणि कलाकार म्हणजे नेहमीच दिवाना असतो. त्याला तो कुणासाठी कुणा लिहित नाही आणि कोणाच्या ह्याची पर्वा करत नाही, कोण मला काय म्हणेल वगैरे. मला काय वाटतं हे महत्वाचं आहे, पण तेवढाच तो सहृदय असतो. असं नाहीये की त्याच्याकडे सहृदयता नाहीये. पण मला जे म्हणायचं ते पण तुम्ही ऐका ना. बरोबर आहे. एक आग्रह आहे ना, आणि म्हणून मला हे टॅगचं आवडतं की तिथे, आणि कलाकार म्हणजे फक्त नट नाहीयेत, फक्त लेखक नाहीयेत, तिथे ऋतासारखे चित्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत. आता आपल्या सगळ्या कलांच्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे प्रत्येकाचा जर विचार केला ना, तर कलाकार ही एक जात आहे आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या ज्या एकाकार झाल्यात ना, म्हणजे मला असं वाटतं की ते एक सहस्रदल कमल आहे. त्याच्यामध्ये इतक्या त्या कलांचा विविध रंग, विविध गंध, त्यांचे आपले आपले आविष्कार, आपले गुण इतके आहेत की तोच सगळे कलाकार शेजारी शेजारी बसले ना, प्रत्येकामध्ये प्रत्येकातलं काहीतरी येतं एकमेकांमध्ये. मीडियाचं करतं त्यावेळेला येतं. कॅनव्हास समोर दिसला की तुम्हाला एक ठिपका ठेवल्यानंतरही कळतं की मी काय काढणार आहे. तर हाच म्हणजे मला असं वाटतं वैशिष्ट्य आहे जे आपल्या टॅगचं. आणि म्हणून ह्या सगळ्या टॅगियन्सचं कौतुक की ज्यांनी, म्हणजे आपले सबनीस सर, माने, संपदा, हर्षदा, कुणाकुणाची नावं घेऊ, की ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा जो एक वाक यज्ञ, कलायज्ञ जो मांडलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळे आपले आपले देत आहेत आपल्या आहुत्या, आणि त्याला अधिक सुंदर, समर्पक आणि असं आनंदमयी यात्रा करत आहेत. आणि तुम्ही पण छान नाव दिलंय त्याला, आनंदवारी, हो की नाही? म्हणजे आम्ही आनंद घेतलाय आणि आम्ही आनंद वाटतोय, सगळ्यांना सहभागी करून घेतोय त्या वारीत. हेच कलाकाराचं लक्षण आहे ना. अप्रतिम कलाकार जो असतो ना, तो तुम्ही आता म्हणालात ना की कलाकाराला व्यक्त होण्याची आस असते. मला हे सांगायचंय, आणि ती जी सहजता असते ना, तीच मुग्धाच्या लेखामध्ये आहे. मुग्धा फाटक यांचा लेख चौकट आणि मी हेच शीर्षक, पण तिची जी शैली आहे ती, मुग्धा तू काय सांगशील की तू असं थोडस टेक्निकल, थोडस वृक्ष वगैरे काहीही होऊ न देता सहज, म्हणजे तू अशी मैत्रिणींसमोर जसं काही तुझ्या मनातल्या भावना व्यक्त करायला उभी राहिली आहेस, अशा यांनी ते सलग असं लिखाण केलेलं आहे. त्याला ओघ आहे एक प्रकारचा, कारण ती परमेश्वर आहे, लक्षात घ्या. तुम्ही त्याचं उत्तर आधीच रिव्हील केलं. शब्दचित्र कसं लिहायचं ते कलाकारांकडून शिकावं. आवाजाच्या आरोह अवरोहातून पण ते तुमचा कान पकडतात आणि तुम्हाला हसवतात. बोथ थिंग्स आर टुगेदर. तुम्ही मज्जा घ्या आणि तुम्हाला कुठे चुकताय पकडा कान. बरोबर आहे. म्हणजे बोला बोला, सांग मुग्धा. नाही, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं तसं मला नाटकात काम करायची पूर्वीपासून आवड होती. हौशी नाटकात काम केलं, कमर्शियलला एका नाटकात काम केलं, व्हॉइस ओव्हरचे पण काही असे प्रकार हाताळले. तो म्हणजे ते कुठेतरी आतमध्ये होतं, पण एवढं लिखाण सुरू नव्हतं केलं. पण मनात जे आहे ते कलाकार, जसं वसुधाताई म्हणाल्या की त्यांना व्यक्त होण्याची एक म्हणजे इच्छा असते, आस असते की मला पोचायचंय, लोकांपर्यंत पोचायचंय. जे मला म्हणायचंय ना ते मला सगळ्या माझ्या टॅगच्या मेंबरला, किंवा ज्या मी आजकाल सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर काही लिहित असेल तर मला पोचायचंय. माझी एक शैली असेल, काहीतरी असेल जे लोकांना कदाचित
आवडेल नाही आवडेल हा एक वेगळा भाग आहे, तो आपण बाजूला ठेवूया. पण व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच प्रकारे ह्या लेखामध्ये तुम्हाला ते कदाचित जाणवलं असेल की जेव्हा मनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला हे होते ना, तेव्हा ते आपोआप आपल्या शब्दांमधून बाहेर येतं असं मला वाटतं. त्यामुळे मग मला कुठे ते लिहायला सुरुवात केल्यानंतर कुठे थांबावंच लागलं नाही. आणि आजूबाजूची उदाहरणं जी होती त्यांनी मला खरंच खूप प्रेरणा दिली. कारण त्याच्यात मी एका ठिकाणी असं म्हटलंय की एका घरामध्ये एक बाई अशीच अडकलेली असते आपल्या संसारामध्ये. साधं तिला तिच्या फ्रेंड्स बरोबर कुठे म्हणजे त्यांचा कार्यक्रम असतो, बरेच वर्षाने भेटत असतात, तिथेही ती जात नाही. कारण तिच्या घरी अडचणी असतात, सासूबाई आजारी असतात. आणि काही दिवसानंतर ती बाई काही आजाराने म्हणजे तिचं निधन होतं. तर त्यावेळेला तिची मैत्रीण म्हणते की अरे बापरे, आता हिच्या घरी तर खूप प्रॉब्लेम आले असतील, आता कसे ते हँडल करत असतील. म्हणून ती तिच्या मिस्टरांना फोन करते. तर मिस्टरांचं उत्तर असं असतं त्याच्यामध्ये की काही नाही, माझ्या आईसाठी मी एक बाई ठेवली की जी तिची सगळी सेवा करेल, आणि कामाला 2 नोकर चाकर ठेवले आणि सगळं मॅनेज झालं. सो मॅनेज झालं हा शब्द किती महत्वाचा आहे. महत्वाचा आहे. मुग्धा, तुझ्यानंतर आधी नंदकुमारजी जर परत जॉईन होऊ शकत असतील तर, नाही तर मी सांगते त्यांच्या लेखाबद्दल. त्यांनी आठवणींचा गोफ हे घेतलं होतं आणि त्यांची लेखन शैली थोडी वेगळीच होती, अशी काव्यात्मक सगळं लिहिलं होतं आणि आठवणींबद्दल लिहिलं होतं त्यांनी. आठवणींचा गोफ म्हणजे त्यांनी आयुष्यातल्या घटना, कोणाचं तरी एखादं कॅरेक्टर घेऊन त्याच्या घटना किंवा स्वतःचे अनुभव असं काहीही न मांडता आठवणींवरती लिहिलं होतं. त्यांची ती स्टाईल एकदम वेगळी होती, ती शैली, ती तो अगदी पूर्ण ललित लेखाच्या अंगाने जाणारा त्यांचा लेख होता. हा, आणि सगळी पूर्ण सुरुवातीपासून शेवटापर्यंत अशी काव्यात्मक भाषा वापरलेली होती त्यांनी. छान सगळ्या त्यांचा लेखनाचा तो प्रकार होता. पण ते आता नाही जॉईन होऊ शकत, नाही तर त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला आवडलं असतं त्यांनी काय विचार केला होता त्या पाठीमागे. हरकत नाही. समीक्षा, आता तुझ्याकडे येते. तर तुझी ही जी तू शैली ठेवलेली होतीस की विषय तर तू आउट ऑफ द बॉक्स निवडलास की जो शक्यतोवर कोणी घेणार नाही याची तुला खात्रीच वाटली होती, आणि तो बरोबर आहे, खरंच नव्हता कोणी घेतलेला. पण तत्वज्ञानाचा विषय हा, सत्य शिव सुंदर. आणि तुला भीती नाही वाटली का ग की आपण या वयात अशा तत्वज्ञानाला हात घालतोय? ते तू कसं साध्य केलंस की इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये, आणि हा तुला कॉन्फिडन्स कसा वाटला की ते आपोआप उमललं आतून, की कितीही मोठं तत्वज्ञान असलं तरी ते तत्वज्ञान तेव्हाच ते तत्व खरं असतं जेव्हा ते अतिशय सोप्या साध्या शब्दात कोणालाही समजेल असं असतं, तरच ते अंतिम सत्य असतं. हे तुला जाणवलं का हे काही नाही आणि तुला ते आपोआप आतून उमललं आणि लिहिलंस? काय तुझी प्रोसेस होती? नाही, लिखाण येतं. माझं लिखाण मोस्टली असं असतं की एक तर स्वतःच्या एक्सपिरियन्स मधूनच मी लिहिन. मी असं उगाच दुसऱ्या कोणाचं ओसणं तत्वज्ञान घेऊन लिहिणार नाही कधी, कारण ते सवयच नाही. थोड्याफार गोष्टी झाल्या असतात, म्हणजे किती पण छोटस आपलं आयुष्य आहे, पण काही ना काही आपण अनुभव घेतलेले असतातच. त्यातनं जे लिहिता येईल, किंवा मी लेखात पण तेच लिहिले की मला समजलेला माझा आयुष्याचा अर्थ तो तर मी मांडू शकते, त्याच्याबद्दल कोणी मला जज नाही करू शकत की असं कसं लिहिलं हिने, कारण की ज्याचं त्याचं आपलं आपली फिलॉसॉफी असते जगण्याची. मग का नाही, म्हणजे हिम्मत हा पाठ तिथेच संपला की मला भीती होती की मी याबद्दल लिहिते, पण त्याच्याबद्दल असं नको व्हायला की मी काहीतरी वेगळंच बरळली आहे आणि त्याचा खरा अर्थ असा नाहीये. त्याच्यामुळे म्हणून तर मी म्हटलं ना, पहिले गुगल केलं की खरंच काय काय इंटरप्रिटेशन आहेत, आणि मग मी माझं स्वतःच हे केलं की हा बाबा ह्याचा असा असा अर्थ लावला जातो, पण खरा अजून कोणालाच माहिती नाही. कारण ती त्यांची इंटरप्रिटेशन आहेत. आपण असं कधीच बोलू शकत नाही की बाबा ही इतक्या पुराण काळापासून चालत आलेली युक्ती आहे, त्याचा मला हा अर्थ माहिती आणि हाच योग्य, असं कोणीही ठामपणे नाही बोलू शकत. तसंच मीही नाही बोलू शकत. त्याच्यामुळे मला जे उमगलंय मी ते लिहू शकते, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स आहेच. आणि जे लिहिलंय ते मी सांगू का,
लिहिण्याचं असंच असतं, त्या ओघात गेलं ना की ते बरोबर तारा जुळत जातात एकमेकांशी. अगदी खरंय. हो हो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला असं वेगळं डोकं लावावं लागतं की असं मी नाही, ते झोन म्हणतात ना की त्या झोन मध्ये ते लिहून होतं, म्हणजे तेव्हा माझी मी पण नसते आणि मग मला नंतर नाही माहिती की हे काय प्रोसेस झाली नक्की, असं कसं मी लिहिलं, असं Exactly. मलाच हो. कधी कधी वाटतं. आपण नक्की बरोबर काय आहे. विचार केला होता हेही नाही सांगता येऊ शकत. इव्हन तो कागद बाजूला ठेवला आणि असं म्हटलं की परत लिही बेटा, तर नाही येणार. नाही येणार. तो नाही, क्षण, खरंय. तो निर्मितीचा एक क्षण असतो अक्षरशः. आणि त्या निर्मितीच्या क्षणाला तुम्ही सामोरे जाता, तेव्हा तुम्ही नसता अगदी, अगदी. आणि तुमच्या मनाची, बुद्धीची, प्रगल्भतेची, अनुभवांचं जे काय एक मिश्रण असतं ते त्याच्याशी त्याचा तो परिपाक असतो अगदी. त्या Yes. तारा एकमेकांशी अशा झंकारत जातात ना आणि ते लईत एक सुंदर काहीतरी असं आपल्या समोर चित्र निर्माण होतं. आणि म्हणून ते एक थोडस मला या सत्य शिवसुंदर सांगावं वाटतंय त्याच्याबद्दल की आपल्या उपनिषदांपासूनच्या काळात म्हणजे आपण म्हणतो ना रामराज्य असावं, म्हणजे काय ना एक सामान्य माणसाची अशी प्रतिक्रिया असते की शांतपणे आपल्याला जगता यावं, सगळ्या सुख सोयी सुविधा, फार अपेक्षा नसते पण संघर्ष नको, मारामारी नको, भांडण नको, हो की नाही, कसं बाहेरून म्हणजे नैसर्गिक पण नको, शासनाकडून पण नको किंवा आपापसातही नको, कुठूनही आपल्या जीवनावरती कोणी अधिपत्य गाजवू नये अशी एक धारणा आपला, कारण ऋषीमुनींचा आपला देश होता ना बेटा, त्याच्यामुळे काय होतं की सत्याशीच निगडीत तुम्ही राहा. म्हणजे चाणक्य पण आपल्याला खूप कठोर वाटतो पण त्यांचं पण काय आहे की राज्य सुविहित चालावं आणि त्याच्या मागची कल्पना आहे जनता, राजा आणि जनतेचं जे एक नातं, म्हणजे आज आपण नातेसंबंधांचा विचार करतो त्यावेळेला ती तिथपासूनची ती गाठ आहे की ही जे नातं आहे राजाचं, तो राजा पितृवत असावा, म्हणजे जनता ही त्याच्या मुलाप्रमाणे त्यांनी तिचा सांभाळ करावा, इतकं त्यांनी प्रेम करावं है ना. म्हणजे म्हणून मग ते रात्रीचे जाऊन बघायचे वगैरे ह्या ज्या गोष्टी बघतो ना, तर सत्य काय आहे म्हणजे जेव्हा आपला दरबार आहे त्या दरबारात आपले जे आयोजक नाही आता काय म्हणायचं मंत्री सगळे जे आहेत त्यांचे अष्टप्रधान शिवाजीचे, पण तरीही इतके त्यांनी पारखून घेतलेले असतात, तरीही शिवाजी म्हणा किंवा आता शिवाजी म्हणजे आजच्या काळातला राजा म्हणून उदाहरण देते, पण त्यावेळेलाही हे राजे वेश बदलून आपल्या जनतेमध्ये फिरायचे, त्यांची संकट, त्यांच्यावरचे प्रॉब्लेम त्यांचे जे असतील ते जाणून घ्यायचे. आणि म्हणून हे सत्य आणि शिव शब्दाचा अर्थ आहे शंकरोती, म्हणजे कल्याण करणे असं आहे. आणि त्याच्यामुळे त्या सत्याशी निगडीत राहून राज्यातल्या जनतेचं कल्याण करणं आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्याची सांगड होते तेव्हा नक्कीच एक सुंदर असा आपला समाज निर्माण होईल. आणि जर समाज सुंदर असेल तर त्याचं कारण असेल तो राजा म्हणा किंवा जो कोण शासक असेल म्हणा, तर त्याच्यातून आलेली ही संकल्पना आहे. म्हणजे मग आता तुम्ही त्याचा प्रवास कसा ठेवायचा, कारण आपल्याकडे सगळ्या वेगवेगळ्या शासन पद्धती बदलल्या आहेत, आपल्या जगण्याची पद्धत बदलली आहे, आपल्या बोलण्याची पद्धत म्हणजे भाषा बदलली आहे नाही का. आपल्या शिक्षणाचे काही चांगले परिणाम आहेत, काही वाईट परिणाम आहेत, इकडून लोक आली तिकडून लोक आली, जसं त्यावेळेला आपण म्हणत होतो की वेगवेगळ्या ठिकाणाहून, आता आपण असं म्हणतो की अमेरिकेतून आली, युरोपातून आली. प्रत्येक माणूस वेगळ्या ठिकाणाहून येताना आपली संस्कृती घेऊन येतो, आपली भाषा घेऊन येतो, आपलं सत्व आणि तत्व हे सगळं घेऊन येतो. ह्या गोष्टी आपल्याला समोर दिसत नाहीत पण ह्याचे सगळ्याचे जे प्रभाव असतात त्या माणसाच्या वागण्यावर, माणसाच्या जगण्यावर, सगळ्यावर पडत असतात. आणि त्या परिणामांमधून, प्रभावांमधून आपण सुटत नाही. आणि ह्या गोष्टी नकळत जेव्हा होतात ना, ते परिणाम खूप खोलवर असतात. आपल्याला तर माहिती आहे की हा आपल्याला फटका मारणार आहे, तर आपण आधीच सावध असतो ना, हो की नाही. म्हणजे आपले स्टिफ होतं शरीर किंवा काय, हे असं एक जस्ट असतं. पण आपल्याला माहितीच नाहीये की हा आपल्याला मारणार आहे किंवा आपल्याला हा एवढी मोठी शिक्षा देणार आहे. तर त्यांनी समजा छोटी थप्पड मारली तरी आपण गडबडून खाली पडतो. आणि हाच एक ह्याच्यामधला मोठा भाग आहे की बाहेरून आलेले जे प्रभाव आहेत
ते प्रभाव माणसाच्या मनावर, बुद्धीवर इतके जबरदस्त प्रभाव करतात की तुमची विचार करण्याची शैली सुद्धा बदलते, पद्धत बदलते, विचार. कारण आपण आता म्हणतो ना कम्युनिस्टवादी विचारधारा किंवा है की नाही, तर अशा हिंदुत्ववादी, मुस्लिमवादी, हे जे ख्रिस्ती, किती प्रकारच्या आपल्या विचारधारा आहेत. या विचारधारा जसा विचार केला तर प्रत्येक धर्म, प्रत्येक विचारधारा आपल्या जागी योग्य आहे, परंतु दुसऱ्यावरती त्याचं रिफ्लेक्शन कसं होतंय हे आपलं आपलं वेगळं असतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण कोणतंही लेखन करतो त्यावेळेला म्हणजे अगदी क्राफ्ट असं नाही, पण जेव्हा आपले विचार मांडतो, जरी निर्भयपणे मांडले तरी कुठेतरी आपल्या मनात एक समाजाचा बिंदू असायला हवा. आवड नावड हे तर नक्कीच आहे की मला हे आवडतंय, मला हे सांगायचंय आणि मला असं वाटतं की मी चांगला मेसेज देतोय असं. सो ह्या ज्या सगळ्या आहेत ना गोष्टी, ह्या पण आपल्यावरती खूप, इव्हन बाहेरचं युरोप आणि अमेरिका कशाला हवाय, आपल्या इथे उत्तराखंडमध्ये विचार करण्याची पद्धत, बिहारमध्ये, ओरिसात गेलं, जयपूरला गेलात तुम्ही, राजस्थानची पद्धत, इथल्या इथे गुजरातमध्ये जा, संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, जेवण खाण वेगळं. तर हे जे आहे ना, आपल्याला त्यातल्या काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही खूप आवडतात, की आपण आता आपले सगळे कपडे, आपण सगळे पंजाबी ड्रेस घालतो, हो की नाही, तर ते का घालतो, आवडतं म्हणून घालतो आणि एक सोय म्हणून पण घालतो. पण त्याच्यात काहीच वाईट नाहीये, आपल्याच देशातलं तर आहे, पण ते आपल्याकडे याआधी नव्हतं. आधी 9 वारी होती आणि मग हळूहळू आपण 5 वारी नेसायला लागलो आणि आता पंजाबी ड्रेस घालतो. म्हणजे हा, म्हणजे ही जी स्थित्यंतर आहेत ना, ही सामाजिक स्थित्यंतर आणि त्याचे नकळत होणारे परिणाम. आणि मग हे आपल्या घरात पण जाणवतं ना, आजी काय करते, आई काय करते, इव्हन मोठी बहीण, आणि आता समज तू धाकटी बहीण, मध्ये समजा एक तुमचं 10 वर्षाचं अंतर असेल, तर तुमच्या दोघींमध्येही फरक येईल, एकाच घरातल्या सख्या बहिणी असेल. तर हे असे प्रभाव आणि आपल्या साहित्याशी याच गोष्टी निगडीत असतात ना शेवटी. तर मला तुला असं विचारायचंय की तू चौकट आणि मी हाच विषय निवडलास. अर्थात तो मी म्हंटल तसं तुझ्या चित्रकला आणि लेखन या दोन्हीशी काय म्हणतात तो मेळ खाणाराच आहे, त्याच्यात काही दुमत नाही. तर त्याची मांडणी, लेखाची मांडणी कशी करायची आणि ते कसे टप्पे ठरवले, त्याला कुठला घाट द्यायचा, काय त्याची म्हणजे जसं यांनी थोडस कथा स्वरूप दिलं अर्चनाताईंनी, हिने एक ओघवत्या गप्पांसारखं स्वरूप दिलं मुग्धाने, आणि हिने तर एक असा किस्सा, छोटूसा किस्सा सांगण्याच्या आवेशात मोठं तत्वज्ञान मांडलं, आणि नंदकुमारजींनी तर एक पूर्ण काव्यात्मक भाषा वापरून ललित लेख लिहिला. तर हे त्यांनी फॉर्म्स जाणून बुजून निवडले किंवा आपोआप ते त्यांच्याकडनं उमटले म्हणूया. तसं तुमचं काय होतं? फॉर्मचं नाव मला माहिती नाहीये. फक्त मी आता सिम्बायोसिस मध्ये कोर्स केला क्रिएटिव्ह रायटिंगचा, त्यात आम्हाला एक प्रश्न होता, एक्झाम्पल ऑफ ऍबस्ट्रॅक्ट आयडिया इनटू कॉन्क्रीट आयडिया. ओके, म्हणजे तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट थॉट कॉन्क्रीट मध्ये कसा मांडाल याचं एक्झाम्पल द्या. तर तेव्हा मी विलियम वर्ड्सवर्थची कविता घेतलेली, डॅफोडिल्स, आय वंडर्ड लोनली ऑन द क्लाउड्स, ते सगळं. तर आता ही चौकट जे मी मांडले ना लेखात, ते 3 प्रकारचे आहेत. ते कॅनव्हास आहे, कागद आहे, प्लस एक मानसिक जे आपण किंवा मेंटल जी चौकट आपण आपल्या भोवती आखली आहे ना, ही ऍबस्ट्रॅक्ट थॉट आहे. पण हा ऍबस्ट्रॅक्ट थॉट मला माझं ड्रॉइंग करतानाही जाणवतो, लेखन करतानाही जाणवतो. आणि मी तोच प्रयत्न केला की हा ऍबस्ट्रॅक्ट थॉट मी कसा मांडू ना. प्रत्येकाच्या डोक्यात तो असतो, पण तो मांडू कसा. तर हे कॉन्क्रीट साधनं मलाच मिळालेत. मी म्हणाले त्याच्यात की कॅनव्हास आणि कागद हे माझे मित्र बनलेत. कारण मगाशी त्या बोलल्या की आपलंच प्रतिबिंब असतं ना, आपली ती क्रिएशन असतं ते आपण त्यात. मला मी सापडलीये आणि मी खरंच सापडते, कारण मला कळतं की माझे काय लिमिटेशन्स आहेत, मला काय जमू शकतंय, नाही जमू शकतंय. आणि खरं आयुष्यातही आपलं हेच असतं ना, आता मी करू नाही शकणार आहे किंवा आता मी बाहेर नाही जाऊ शकणार आहे.
मग मी घरात राहून काय करू शकते? तेव्हा आपलं मन चालू होतं ना. शारीरिक लिमिटेशन आलं की मानसिक चालू होतात. आणि इथे तर माझं स्थित्यंतर पण झालं लडाखच्या वेळेला. मी घराच्या बाहेरही पडले. त्यामुळे माझं दृष्टिकोन बदलायचं मेन कारण आजूबाजूची माणसं, जिओग्राफिकल भौगोलिकच सगळे बदल, आलेले अनुभव, घरातले अनुभव वेगळे, बाहेरचे वेगळे. त्यामुळे ती चौकट आपोआपच माझी विस्तारली गेली. चित्र करताना जे आजपर्यंत नाही केलं ते सगळे प्रयत्न मी त्याच्यात केले. मला 2 महिने लागले चित्र करायला, कारण माझीशीच ती कसोटी चालू होती की नाही, मी माझं हे बेस्ट झालंच पाहिजे. हे मला कुणालाही दाखवायचं नव्हतं, मी माझ्यासाठीच करत होते. पण प्रेरणा मिळते तसे एक फोटो मला आवडला आणि मी म्हटलं फोटो सारखं झालं पाहिजे. तर आपणच आपल्या जेव्हा मर्यादा रुंदावतो ना, तेव्हा मला जाणवलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आणि मग हा थॉट मी तुम्हाला द्यावासा मला वाटलं, म्हणून शेवटच्या काही ओळींमध्ये मी असं म्हटलंय की कम्फर्ट झोनच्या बाहेर या. येस. आपल्याला ती रुटीनची इतकी सवय होते की आपल्याला कळतच नाही की आपण काहीतरी साचेबंद करतोय. स्ट्रेच युअरसेल्फ. आपल्या कक्षा रुंदावण्याची खूप गरज असते, त्याशिवाय आपण आपल्याला सापडणार नाही. हो. आणि मी तुमचे खूप धन्यवाद मानते की हा विषय मला दिला आणि मलाच खरंच मी सापडले की माझे दोन्ही आवडतीचे विषय मी मांडू शकले. पुन्हा शब्द मर्यादा होती. आणि नाही, याचं ना अगदी मला हे खरंच नमूद करावंसं वाटतं की आपले आयोजक निर्मोही फडके आणि सुनीता फडके यांनी हे जे 5 विषय जे निवडले होते ना, ते खरंच खूप उत्तम होते. त्याच्यामध्ये इतकं वैविध्य होतं विषयांमध्ये पण, त्याच्या मांडणीमध्ये पण इतके प्रयोग करण्याची संधी होती लेखकांना. तर हा त्यांनी जो विचारपूर्वक सगळे 5 विषय निवडले होते ना, मला ते तिथपासूनच सगळं आवडलं होतं. आणि अभिवाचन तर मी पहिल्यांदाच करते. म्हणजे माझ्या लेखनापेक्षा वाचनाची प्रॅक्टिस जास्त करावी लागली. त्यामुळे मला पुन्हा तिकडे पण एक कळलं की मी आता हे पण करू शकते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते त्यासाठी. तर आता आपले मला वाटतं लेखनासंबंधी स्पर्धकांचे अनुभव तर सगळे ऐकून झाले. मध्ये वसुधाताईंनीही स्पर्धकांसंदर्भात बरंच काही सांगितलं, पण एकूणच लिखाणासंदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल की लिहायला सुरुवात करताना एक लेखकांनी काय काय पथ्य पाळली पाहिजेत आणि आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळावेत का, की फक्त एकनिष्ठ राहून जे आपल्याला पहिलं सुचलंय, जे जमतंय, ज्याच्यात मास्टरी झाली आहे तेच फॉलो करावं, काय करावं, कशा तऱ्हेने लिखाणामध्ये आपली प्रगती साधता येईल वगैरे, असे काही थोडंसं मार्गदर्शन केलं तर मला फार आवडेल. नाही, खरं तर सांगू का, साहित्य निर्मिती हा आपल्या मनाचा उद्गार असतो. आपल्या मनातून जे प्रस्फुटन असतं ना, ते असं असतं की ते आपला फॉर्म घेऊनच येतं. म्हणजे इव्हन कविता येते तर किती वेळेला ती कविता चाल घेऊन येते. म्हणजे आपण असं म्हणतो की चाल देण्यासाठी काय, पण ते कष्ट नाही पडत, कारण त्याचा ताल, त्याची लय सगळं काही असं आतून उमलून आलेलं असतं आणि म्हणून त्या कवितेला खूप महत्व असतं. आणि असं कवितेबरोबर नाटक म्हणा किंवा कथा काय असं लहानपणापासून आपण ऐकत असतो, आईकडून, आजीकडून, वडिलांकडून. आपल्याला त्यामुळे असं मनात कुठेतरी बघा ते कथा ऐकत असताना आपल्या डोक्यातही त्या बरोबर चालू असत. का त्या राजाने मारलं, का त्यांनी आपली तलवार उचलली नाही, असे प्रश्न आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे त्या मुलांच्या मनातही निर्माण होतात आणि मग ते असे पुढे येतात आपल्या समोर. आता माझी नात, आता एक छोटं उदाहरण सांगते, ते अमेरिकेत राहतात. तर तिला चंद्रे भोपळ्या टोणूक टोणूक गोष्ट सांगितली तर ती म्हणली की ती आजी गाडीतून का नाही जात, चालत कशाला जाते, आजीला आपण गाडीतून घेऊया म्हणाली. आणि म्हणली कशाला त्या वाघासमोर, कोल्यासमोर वगैरे जायचं, आणि येताना पण ते भोपळ्यातून काय आजी, इट इज नॉट बिलिव्हेबल.
तिला तू कार करून आण म्हणजे मग म्हणाले म्हणजे झालं ना आपली कथा. काय झाली, तिला एक अजून वेगळं डायमेन्शन मिळालं. तिने तिचा विचार करून सांगितलं की हे काय वेडेपणा, चालत कशाला जंगलातून यायचं, आणि तिला बरं नाहीये, ती बारीक आहे, म्हातारी आहे असं हे सगळं तिला बरोबर कळलं. याला कारण काय, प्रत्येकामध्ये तर्क असतो, विचार करण्याची शक्ती असते. आपण असं समोरच्याला कधीच कमी लेखू नये. प्रत्येकामध्ये प्रतिभा असते, प्रज्ञा असते, आणि त्याच्याप्रमाणे ते घडत जातं. जसं तुम्ही एखाद्या गायकाच्या घरामध्ये असाल तर तुम्हाला सतत तानपुरा ऐकू येत राहतो, गाणं ऐकू येत राहतं, आणि तुम्ही आपणहून कुठेतरी त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत जाता, किंवा तेच तुम्हाला आवडायला लागतं. किंवा लेखकांच्या घरामध्ये लेखकांची जी मांदियाळी असते की एक दोन मित्र असतात, त्यांच्या चर्चा असतात, आणि मग काही मुलं अशी असतात की तिथे बसतात आणि त्या चर्चा ऐकतात, त्यांच्यावरती त्यांचं जे काय हे असतं की हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं, ह्या नाटकासाठी काय आहे, ह्या कथेसाठी काय आहे, कादंबरीचा स्पॅन कसा असायला हवा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग काय ना की थोडं मनामध्ये कुठेतरी ह्या गोष्टी रुजतात, अंकुरतात, आणि मग थोडंफार क्राफ्ट येतं की शाळेमध्ये शिक्षक भेटतात आणि मग साहित्याची आवड होते, किंवा घरामध्ये आपल्या अलोट पुस्तकं असतात, मग एक सहज म्हणून आपण चाळायला जातो, काही गरज नाही आवडतं वगैरे, पण मग ह्या गोष्टी आवडल्या किंवा ही चित्र आवडली, नाही का. मग चित्रकाराच्या घरात तर खरं 2-4 वर्षाची मुलं पण हातामध्ये ब्रश घेतात, आणि हे खोटं नाही. म्हणजे जशी गायकाच्या गळ्यात तान येते ना बालपणातच, तशी त्यांच्या हातात पण ती येते रेघ, हो की नाही. तर ह्या गोष्टी आहेत ना, हे आपलं नशीब असायला पाहिजे, असं की आपल्याला कोणती तरी एक अशी परंपरेतून आपल्या काय म्हणायचं विरासत मिळते की ज्याच्यातून आपल्याला एक उत्तम वारसा हा, तर एक उत्तम अशी आपल्याला मिळते ही की नशिबाने आपल्याला, किंवा काय ना असं खूप. आणि इव्हन संत वाङ्मय, आपण अरुणा ढेरेंचं उदाहरण तुम्हाला सांगते की त्यांच्या घरी एक राचिमढेऱ्यांच्या भिंती पुस्तकांच्या आहेत, भिंतीच नाही, तिथे सगळ्या पुस्तकांच्या चळत लागलेली. आता तुम्ही सांगा त्या बाई दुसरं कुठे बघणार, हो की नाही. तो नकळत झालेला, आणि आता किती प्रगल्भपणा आलाय ना तुमच्या कानावरती, सतत संत साहित्य पडतंय, हे पडतंय, प्राचीन साहित्य पडतंय, तर तो माणसाच्या मनामध्ये तो अंकुरतो. आणि मग पुढे गेल्यावर काही वेळेला आता जयंत नारळीकरांचं कसं आपण बघितलं की विज्ञान कथा त्यांनी लिहिल्या, नाही का, म्हणजे कथाच लिहिल्या, पण त्यांचा पिंड वैज्ञानिकाचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते आपले विचार मिक्स करून लोकांच्या समोर आणले. म्हणजे ह्या जो संकल्पना असतात ना, ह्या त्या प्रत्येक लेखक आपल्या आपल्या ठरवतात, आणि त्यांना तसं वातावरण मिळतं, त्याच्याप्रमाणे मग ते हळूहळू पुढे जातात, आणि मग त्यांना काय आवडतंय, किंवा मग आता आजूबाजूची लोक त्यांचं कौतुक करतात की हा अरे हे तुला छान जमतंय, हो की नाही. तर अशा प्रकारे हे पुढे येत राहतं. वासंती वर्तक जॉईन झालेत, त्यांना पण विचारा, त्यांचे विचार मांडायचे का, विचारूया. हो का, हो हो जरूर. वासंती ताई, तुम्हाला पण काही व्यक्त व्हायचं असेल तर लेखनाच्या, कारण त्या खूप करतात. छान सांगितलंय, आता आणखी काय भर घालू. तुम्ही ललित लेखन खूप छान करता, तर तुमचे अनुभव काहीतरी सांगितलं तर हा, म्हणजे एक वेगळं त्याचं दालन तुमचं. तुम्ही पण तुमच्या यांनी सांगा ना ताई. जसं मी आता पण वसुधाताईंनाही विचारलं की एक आमच्यासारख्यांना नव्याने लिखाण सुरू केलेल्या लेखकांना की कशा तऱ्हेने लेखनाचा प्रयोग करत राहावा, म्हणजे क्राफ्ट त्याचं काय म्हणतात स्वरूप हे वेगळं, आणि त्याला एकाच दिशेने पुढे न्यावं की वेगवेगळे साहित्य प्रकाराची पण हाताळणी करावी, असं मी विचारलं होतं. तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल मत मांडावं इतकं विपुल लेखन मी केलेलं नाहीये खरं म्हणजे. पण तरी असं सांगेन की लेखन हे आतूनच येतं, आणि मला जरी कथा लिहायला सांगितली ना तरी मी स्वतःशी बोलल्यासारखी आणि मला काय वाटतं अशा स्वगतात ती लिहिते. त्यामुळे माझं सगळंच लेखन हे ललित मध्ये मोडतं असं मला वाटतं, कारण मला संवादाची सवय आहे.
आणि मग तो स्वतःशी असो किंवा तो इतरांशी असो किंवा कदाचित ते माझ्या प्रोफेशनमुळे झालेलं असो की 40 त्याचा प्रभाव असेल. हो, 40 वर्ष मी लोकांना काहीतरी सांगतच आहे. आपल्यालाच सगळं कळतं. अशा सुरात बोलायची एक नकळत सवय लागून जाते. आणि पण मी म्हणजे तू म्हणतेस तसं तुम्हाला काय सांगाल तर मी एवढंच सांगेन की मनात आलं ना की लगेच कागदावर उतरवलं पाहिजे. म्हणजे मी खूप जागरण करते, मला निद्रानाश आहे, तर अनेक वेळेला मला रात्री खूप काय काय सुचतं बरं का, आणि मी स्वतःशी असं बोलत असते ते मनातल्या मनात, आणि लिहू आता उठल्यावर सकाळी, आणि त्यातली एकही गोष्ट माझी निघून होत नाही. माझं कधी निघून होतं की संपादक डोक्यावर बसला किंवा एखाद्या सिरियलचा प्रोड्युसर डोक्यावर बसला की मग मी लिहिते, हे बरोबर नाही. तुम्ही जशा उन्मेखून दिलेल्या प्रत्येक विषयावर प्रत्येकीने लिहिलं ना तर मला खूप कौतुक वाटायचं सगळ्यांचं, आणि मग त्याच्यात कुठे आपल्याला होणार आहे रोज एक विषय घेऊन लिहिणं, अशी मला लाज वाटायची. मी सगळ्यांचं वाचलं बरं का, गुपचूप सगळं. फक्त माझं वैयक्तिक अडचण अशी होते की मी रात्री 1:30, 2, 3 वाजता वाचते, आणि मग ती प्रतिक्रिया जी असते ती मी 3 वाजता टाकली आणि जर कोणाचा फोन सायलेंट नसला तर लोक मला शिव्या देतील. या भीतीने मी तुम्हाला खरं प्रतिक्रिया दिल्या नाहीत, पण मला ह्या सगळ्याच उपक्रमाचं खूप कौतुक आहे. समीक्षा जे विषय द्यायची, निर्मोही आणि सुनीतानी जे विषय दिले, आणि अश्विनी तू जे कॉम्पेअरिंग करतेस गेले काही दिवस अभ्यास करून, तर ह्या सगळ्याची नोंद घेतलीये बरं का माझ्या मनाने अर्चना. पण लिहित राहायला पाहिजे, जे तेव्हा वाटेल ते लिहित राहायला पाहिजे. कथा अशी लिहावी असं म्हणून नाही ती कथा चांगली होत. बरोबर. जीवाला त्या अनुभवाचा जर चटका बसलेला असेल ना, तो चटका नेहमी दुःखाचाच असतो असं नाही, तो आनंदाचा पण असू शकतो, आनंदाचा धक्का पण असू शकतो, किंवा संमिश्र भावनांचा असू शकतो. ते तंतू वेगळे काढणं आपल्याला जमलं ना, त्याच्यात जंजाळात बुडत न जाता ते तंतू वेगळे काढून शब्दात पकडणं जमलं की लेखन जमलं. बरोबर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. किती छान बोलल्या, किती छान. आजचं हे सेशन ना म्हणजे मेजवानी होती, वासंतीताई आणि वसुधाताई, खरंच मेजवानी. तेच तर, म्हणून तर मी त्यांना सांगितलं होतं की आपण सगळ्यांच्या मनातले लेखनाचे त्यांनी जे मांडलंय त्याच्याबद्दल तर बोलणारच आहोत, पण एकूणच यांच्याकडनं पण ऐकण्यात आपल्याला इंटरेस्ट तितकाच होता. खूप शिकायला मिळतं ना त्यातून. मी 9:20 नंतर जॉईन झाले मी गुपचूप. आणि मी नेमकं ते बघितलं नव्हतं, तुमचं नाव मी बघितलं जॉईन झाल्याचं माझ्या मिस झालं होतं. नाही, बरं झालं ना, त्यामुळे वसुधाताईंचं सलग ऐकता आलं. आणि हिला मी ओळखत नाही, आता जी बोलली ना अन्विता ना, अर्चना मला ओळखतात. हा, तिचं नाव नाही मला कळलं, तर ती फार चांगलं बोलत होती. तिला मी ओळखत नाहीये, बाकी तुम्ही सगळ्या ओळखीच्या आहात. ड्रॉइंग आणि म्हणून ती असं सगळं वेगळ्या भाषेत, वेगळ्या शैलीत आणि फार छान बोलत होती. मुलगी का ही ऋता आहे? ओके ओके. हा, पंडितराव मॅडम. मग बरोबर आहे, फारच चांगलं बोलत मी बोलते फार कमी, म्हणजे मला लिखाण जास्त जमतं. पण चांगलं बोलत होतीस, असं म्हणजे कोणी आता तुमच्या सगळ्यांसमोर बोलता आलं हेच खूप झालं. छान छान. थँक्यू. खूप मजा आली. सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. प्रत्येक जण मनापासून व्यक्त झाला. आपली आपली लिखाणाची प्रोसेस पण सगळ्यांनी शेअर केली आमच्या बरोबर, आणि वसुधाताईंनी पण त्यांचं त्या स्पर्धेबद्दलची आणि एकूणच लिखाणाबद्दलची, ललित लेखाबद्दलची मतं सांगितली. वासंतीताई आपल्याला शेवटी जॉईन झाल्या, त्यांनी थोडक्यात आणि अतिशय उत्तम ओघवत्या त्यांच्या नेहमीच्या गोड पद्धतीने सगळ्यांना सांगितलं. मला वाटतं सुनीता पण आली आहे. हो का? मी तिचंही नाव मिस केलं. मला ती कधी जॉईन झाली जस्ट 5 मिनिटं झाली येऊन, ती 5 मिनिटं झाली. वसुधाताई बोलायला लागल्या तेव्हा आले मी. सॉरी, मला थोडा लेट झाला, काही काम.
हे 2 मोठे ऍसेट आपल्याला टॅगला मिळाले, असं माझ्या एकूण लक्षात आलं या सगळ्या बोलणाऱ्यांमध्ये. दोन्ही या तरुण मुली फारच Yes. चांगलं बोलतात आणि लिहितात. होय, होय. अगदी अगदी. सुनीता, आता मी मगाशी उल्लेख केला की तुम्ही जे दोघी ऍडमिन त्यांनी जे हे विषय निवडले होते 5ही, ते खरंच खूप छान विचारपूर्वक निवडलेले होते. तर थँक्यू. त्याच्याबद्दल काय आम्हालाही मजा आली. ऍक्च्युली 4च हा. विषय आहेत आणि आता खूप कॉमन होईल अशी शंका थोडीशी आली, पण जेव्हा सादरीकरण झालं तेव्हा आम्हाला खरोखरच सगळ्या दोघींनाही खूप आनंद झाला होता की 4 नाही 5 विषय रिपिटेशन होते ना. अजिबात नव्हतं. रिपिटेशन अजिबात नव्हतं त्यामध्ये. पुनरावृत्ती हा. कुठल्याच टॉपिक बद्दल ओके. नव्हती. हा, सगळ्यांनी हा. छान लिहिलं होतं. येस. चला, छान. तर हो, तेच. मजा आली आज सगळ्या मुलाखतीतनं सगळ्यांशी बोलून, सगळ्यांचे अनुभव शेअर आणि ना केले एकमेकांशी. ऋता म्हणाली तसं की हा सगळा पहिला अनुभव होता. अभिवाचन पहिल्यांदा केलं होतं. इतक्या मोठ्या जाणकारांसमोर वाचायचं, लिहायचं. एक पोटात गोळा सुद्धा होता तेव्हा. विचारायचंय, शुभांगी घनवटकर, विचारू का? हा, विचारा ना. वसुधाताईंना विचारायचंय. त्यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. वासंतीताईंनी पण थोडक्यामध्ये खूप छान सांगितलं. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन अतिशय छान झालं या सत्रामध्ये. पण मला असं विचारायचंय की नवोदित लेखिकांसाठी किंवा लेखकांसाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात त्यांनी, ह्याबद्दल टाळाव्यात म्हणजे असं मला वाटतं की लेखनातून मिळणारी प्रसिद्धी ही पटकन आपल्याला मिळत नाही. त्याला पायाभरणी जी म्हणतो ना, ती खूप विचारपूर्वक करायला लागते, अतिशय दृढपणे करायला लागते. आणि मला हे करायचं आहे अशा प्रकारे एक मनात विचार ठेवायला लागतो. असं नाही की मला ह्याच्यामध्ये प्राइज मिळेल का, मला तिकडे नंबर मिळेल का, माझं ह्याच्यापेक्षा लोकप्रिय लेखन होईल का. हा कोणत्याही गोष्टीकडे न बघता फक्त स्वतःला व्यक्त होण्यासाठी तुम्ही लिहा आणि कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. पण वाचा नक्की की विचार कशा प्रकारे आपले मांडायला हवेत, त्यामुळे कशी भाषा असावी. मितभाषी म्हणजे जेवढं कमीत कमी शब्दांमधून, म्हणजे त्याचं जे नाटकाचं किंवा कवितेचं जे वैशिष्ट्य आहे की 2 ओळींच्या मध्ये जे असतं ना, तो नकार, होकार किंवा जे काय तुम्हाला अजून सांगायचं आहे ते न सांगता व्यक्त होण्याची जी एक ताकद असते बिटवीन द लाईन्स मध्ये, तर त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि क्राफ्ट असं करू नका की हा मला आता एवढी सुभाषित घालू का, एवढे अलंकार निर्माण करू का, किंवा असं खोटा अभिनिवेश न करता तुम्हाला आपलं आपण. आणि काय आहे ना की नेहमीच असं असतं की टाकला खडा की तो तिथे बसला, असं नाही होत, हो की नाही. त्याच्यामुळे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे फार जुनं आहे, पण अतिशय केव्हाही तुम्ही ते पहा तुम्हाला. हा, आणि हे जे हळूहळू यश मिळतं ना, ते तुमच्या इथे जात नाही. आणि मिळालेलं यश तुम्ही जर तुमचे पाय जमिनीवर ठेवलेत तर तुम्ही अत्युच्च शिखरावरती जाणार हे नक्की आहे. कारण तुमच्या मनात महत्वाकांक्षा नाहीये शिखरावर जाण्याची, पण तो मार्ग तुम्ही बरोबर एक एक शिडीवर चढून जाताय. प्रत्येक पायरीवर तुम्हाला येणारा अनुभव तुम्हाला समृद्ध करतोय. तुम्हाला अजून काहीतरी स्वतःशीच, जसं ऋता म्हणाली तशी ही स्पर्धा स्वतःशीच ठेवा की काय मला हे का नाही जमलं, हा नाही अजून मला ह्याच्यापेक्षा चांगलं लिहिता यायला पाहिजे. हे स्वतःशीच ठरवलं की त्याच्यातून तुम्ही खूप काहीतरी सुंदर निर्माण कराल, एवढा अगदी मला खूप छान विश्वास वाटतो. तर घाई होते आपला अनुभव शब्दात मांडायचा आणि लगेच ग्रुपवर टाकायचा, ह्याची इतकी कविता जर तुम्ही 2 वेळा 3 वेळा वाचली असेल, ती 1-2 दिवसांनी तुम्ही अजून 3 वेळा वाचली ना, की मला माहित नाही, मी छंदवृत्त शिकले नाहीये किंवा फारसं मला त्यातलं गम्य नाहीये, पण आपल्याला कानांना चांगलं वाटलं पाहिजे.
तर हा 2-3 दिवसांनी पुन्हा तुम्ही 3 वेळा वाचली की तिसऱ्या वेळी आपल्याला एक शब्द बदलता येतो. तर ते असं पूर्ण जे आहे ना ते मला नवीन लेखकांमध्ये खूप कमी दिसतं. हो तेच म्हटलं ते घाई होते. मग तो नीट व्यक्त होत नाही. मग म्हणजे काय म्हणूया, उपम्याला दुसरी वाफ न देता पहिल्या वाफेचाच इंग्लिश मध्ये म्हणतात ना वासंतीताई, किल युअर डार्लिंग्स. तसं ते आपल्याला आपलं लिखाण अतिशय आवडतंच, नेहमीच आवडतं. पहिल्या फटक्यात आपण त्याच्या प्रेमातच पडतो, पण ते उचलून बाजूला ठेवायचं, त्याच्यापासून दूर जायचं आणि लांबून त्याचं परीक्षण करायचं आणि मग ते पारखायचं आणि त्याच्यात काही आपल्याला संस्कार करण्याची गरज पडली करू नका असं मी सांगेन की आळशीपणा मी मनातल्या मनात आणि भले अर्धकच्च असू दे पण त्यावेळी ते कागदावर उतरवायला हवं होतं, नंतर त्याची मदत झाली असते पूर्ण आकाराला आल्यावर. वसुधाताईंनी काय किंवा वासंतीताईंनी जे सांगितलं की आपल्या मनात काय आहे ते उतरवा. मी काही कारणानिमित्त ना सायकोलॉजी या विषयाच्या जवळ गेले होते आणि तेव्हा माझ्या थेरपिस्टने आम्हाला सांगितलं होतं की समजा बोलता नाही येते कधीतरी थेरपिस्टशी, तर कागदावर उतरव. जे काही मनात कल्लोळ आहेत भावनांचे ते कागदावर उतरव अँड इट हेल्प्स इन ट्रिमेंडस वे. म्हणजे इतकं त्याची मदत होते ना आपल्याला, खूप मदत होते. हा अनुभव मी स्वतः घेतलाय. त्यामुळे मला खरंच तुम्ही आज सांगितलेलं ते कुठेतरी सम गाठतं ना तसं वाटलं की माझ्या थेरपिस्टनी पण हेच मला कधीतरी सांगितलं होतं आणि आज या दोन्ही वसुधाताई काय किंवा वासंतीताई दोघींनीही तेच सांगितलं की मनात येतं ते उतरवा. आणि अजून एक याच्यामध्ये सांगेन की ज्या वेळेला तुम्ही काहीतरी वाचता, आवडतं तुम्हाला, तर ते पण विचार नोट डाऊन करायला हवेत. म्हणजे काही वेळेला आपल्याला बुद्धांचे विचार आवडतात, कधी रवींद्रनाथ टागोरांचं आवडतं, हो की नाही. म्हणजे त्यांचं तर इतकं कॉन्टेम्पररी आहे की ते विचार अजूनही की माणसाच्या जीवनात मैत्री आणि करुणा कधीच संपत नाही. बुद्धाने केव्हा मांडलाय तो आजही आपण तो रिलेव्हंट आहे. आपण ह्या गोष्टी दोन कधीच विसरणार नाही ना. ह्या कोणी संपणार नाही, कोणी चोरणार नाही आणि त्या आपली संपत्ती असते. त्यामुळे ह्या गोष्टी पण काही लिहून ठेवायच्या की कशा प्रकारे त्यांनी मांडलाय. म्हणजे अगदी फॉलो करायचं असं नाही, पण आपल्या मनातही तो विचार येतो. असं नाही की फक्त ते श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांच्याच मनात येतो, आपल्या मनातही येतो. पण तो कशा प्रकारे मांडायचा, कसे शब्दांची निवड पण खूप महत्वाची असते. काही वेळेला आपल्यालाच लाज वाटते, कधी भीती वाटते, काही वेळेला म्हणजे आपण खूप धीटपणाने मांडतोय का असे विचार येतात. पण जेव्हा लिहितो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे नाही, आपण समजा असं काही गोष्टी शंकरावर गुंठीत केल्या की पण एक वेगळ्या मार्गाने आपल्याला मांडता येतात. म्हणजे म्हणून आपले विचार महत्वाचे असतात आणि त्याच्याशी आपण नेहमी काय म्हणायचं, इमानदार राहायचं. आपण आपल्या विचारांना खोटं म्हणायचं नाही, कारण जे आपल्याला आतून वाटतं, जो आपण विचार करतो तो नेहमी सच्चाच खराच असतो आणि म्हणूनच तो आपल्याला वाटतो. असं नाही की हे कोणीतरी समोरचं हसलं म्हणून मी हसले, असं आपण हसत नाही. बघा किती वेळा असं होतं की लोक शेजारी खळखळून हसत असतात आणि आपल्याला येतच नाही हसायला, कारण आपल्याला तो विनोद आवडत नाही समजा, किंवा तो विचार आवडत नाही. आता ही आपली विचार करण्याची पद्धत आहे ना, त्याच्यात काही चूक नाहीये. तुम्ही काय लोक असले म्हणून तुम्ही हसायला हवं असं नाही. किंवा आता काही जण दुःखाच्या प्रसंगी कोणीतरी एकदम असं धाय मोकलून रडतं, कोणी एकदम शांत राहतं. म्हणजे ह्या पण एक वेगवेगळ्या आपल्या विचार प्रक्रियेतून निर्माण झालेल्या भावभावनांची अभिव्यक्ती जी असते त्याचे हे मार्ग असतात आणि ते आपले असतात. हे म्हणून मला सारखं सांगायचं वाटतं की आपण आपल्याशीच इमानदार राहा. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मांडा, पण त्याच्यावर विचार करा आणि मग ते लोकांच्या समोर आणा. जरी लोकांना दोनच वाक्य अजून सांगते की जी नेहमी नवोदितांना अडचण पडते. उदाहरणार्थ मला माझ्या आईविषयी काहीतरी वाटतंय, काही चांगलं आहे, काही प्रतिकूल वाटू शकेल असं किंवा वाईट, किंवा अश्विनीला समजा तिच्या सासूबाईंचा राग आलाय, तर अशा वेळी ना नवीन लेखक बावरतात की हे कागदावर उतरवलं आणि ते कोणी पाहिलं
तर म्हणून या भीतीने उतरवत नाहीत आणि मग त्यातली उत्कटता निघून गेल्यावर नंतर ते लिहिण्यात काही अर्थ नसतो. तर अशा वेळेला एक युक्ती असते की तुम्ही थर्ड पर्सन मध्ये लिहा, म्हणजे ती असं म्हणून ती कथा लिहिली आणि ती तिचे सासरे असं म्हणले, तिच्या आईने तिला असं म्हटलं किंवा मारलं किंवा जोडलं किंवा दुखवलं. तर असं करून पण ते त्या क्षणी लिहून ठेवायचं. कारण सांगू का, जेव्हा माणूस त्या अनुभवातनं जात असतो तेव्हाची तीव्रता नंतर कधीच येत नाही आणि जेव्हा उत्कटता नंतर नाही शिल्लक राहत, नाहीशी होते. आणि नंतर जेव्हा तुम्हाला काहीतरी खरंच लिहायचं असतं आणि त्याच्याशी सिमिलर, त्याच्याशी पॅरलल असं लिहिताना आपल्याला आठवतं की मी सुद्धा त्यावेळेला अशी हॉस्पिटलमध्ये बसले होते ना, हा मी अनुभव घेतला होता. पण ती उत्कटता येत नाही कारण मी तेव्हा काही लिहून ठेवलेलं नसतं. तर हे मला असं वाटतं की नवोदितांनी फारच लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या क्षणी उत्कटपणे वाटेल थर्ड पर्सन मध्ये लिहूया, पण लिहूया. करता कर्म नको त्याला, पण भावना लिहून ठेवा. डायरी लिहायची सवय करा. अश्विनी, मध्यंतरी मी एक योगेश सोमण सरांची कार्यशाळा हे केलेली. त्यांनी लेखनाची प्रॅक्टिस किंवा कथा लिहिताना तुम्ही कसं वेगवेगळ्या विषयावर लिहू तेव्हा त्यांनी सांगितलेलं 1 तास घ्यायचा आणि 1 तासामध्ये तुम्हाला जे सुचतील ते विषय फक्त मांडायचे कागदावर. अच्छा. 10, 12, 20, 25, 50 विषय का त्या विषयातले मग असे काही विषय असतील जे तुमच्या खरंच मनाला भिडतील, त्या विषयावर तुम्ही तुमचं कथानक म्हणा, लेख म्हणा तुम्ही करू शकता. म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी आपण हो हे लेखनाची टेक्निक झाली पुढची. आणि या दोघींनी आपल्याला सांगितलं तो पहिला उद्गार आपला कसा असायला हवा याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि मग तो तुम्ही कसा विस्तारायचा हे त्या योगेश सोमण सरांच्या याच्यातनं टेक्निकली थोडस तू शिकलीस. बरोबर आहे. तर वा, फारच छान. हे असे सगळे वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला आज मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्सनी पण त्यांचे अनुभव शेअर केले, तसे त्यांनी घेतलेले दुसरीकडचे काय म्हणतात मार्गदर्शन, त्यांच्या शिबिरांमधले अनुभव पण सांगितले. गुड. ऍडमिन म्हणून एक गोष्ट याच्यात नमूद करावीशी वाटते शेवटी, की जेव्हा स्वलिखित लघुलेख स्पर्धा अशी घ्यायची ठरली तर मॅक्झिमम 25 घ्यायचे असं ठरलं. आधी तर ठरलं तर अभिवाचन घेऊया, पण मग अभिवाचन खूप कॉमन झालं म्हणून स्वलिखित लघुलेख घेऊया असं ठरलं. तेव्हा मला स्वतःला भीती होती ऍडमिन म्हणून की किती जण इंटरेस्टेड असतील, पण 25 आपल्याला अलाउड होते आणि 25 एंट्रीज आल्या आपल्याकडे. हो, छान प्रतिसाद मिळाला. प्रवीण वाट पाहतोय आता आपलं रेकॉर्डिंग थांबेल म्हणजे. वेळ भरपूर झाली, 11:15 झाले. 11:15 खूप चांगल्या रंगल्या आणि वसुधाताईंनी खूपच चांगलं मार्गदर्शन केलं. प्रत्येकाचं पर्सनली त्या स्पर्धकाच्या बद्दल बोलले. नंतर आपलं वासंती वर्तकताई जॉईन झाल्या, सुनीताताई जॉईन झाल्या व छान गप्पा झाल्या. तर सगळ्यांचे आभार मानतो मी, स्पर्धकांचे आभार. तुम्ही एवढी छान लेख लिहिलेल्यावर स्पर्धेत भाग घेतला, त्याच्यामुळे ही आपली आज चर्चा रंगली ती. आणि अश्विनीताई खूप छान मुलाखत घेतली तुम्ही. बरं, मी ऑफिशियली मुलाखत संपली असं जाहीर करतो.